शाळेशी माझा पहिल्यांदाच परिचय होत आहे. आज सकाळपासून मी अनेकांना भेटले, अनेकांच्याकडनं मला ही संस्था कळत गेली आणि ध्येयवादी संस्था दीर्घकाळ काम करते आहे. त्यांच्याबरोबर आपलं मैत्र जुळत आहे, त्याचा मला खूप आनंद वाटला आहे. कारण की आम्ही सुद्धा ध्येयवादातूनच जन्माला आलेली संस्था चालवतो आहोत आणि त्यामुळे एक मित्र मिळाल्याचं समाधान व्यक्त करून मी माझं मांडलेलीला सुरुवात करते. गोविंदराव हे आमचे सुद्धा आदर्श आहेत. त्यांच्या नावेचे अध्ययन केंद्र आता सुरू होत आहे, झालेलं आहे. त्याच्या पहिल्या पुष्पाचं पहिलं फूल ओढण्याची सौभाग्य मला मिळालं, ह्याचा तर मला विशेष गौरव वाटतो आहे. मी एक प्राथमिक शाळेतली शिक्षिका आहे, बाल शिक्षणात काम करणारी शिक्षिका आहे आणि बालरत्न म्हणून बहुतेक पहिला मला इथे बोलण्याची संधी मिळाली असावी. तर ह्या लहान मुलांची एक शिक्षिका ह्या नात्याने मी आज माझी मांडणी करणार आहे. आता माझ्या वक्त्यांनी जे आपल्याला सांगितलं ती चिंता गंभीर आहे. 10वीत मुलं इतक्या मोठ्या संख्येने आपल्या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये उत्तीर्ण होऊ शकत नाही, ही काळजी करायला लावणारीच बाब आहे. त्याची सगळी कारणं, बहुतांशी कारणं ही बालशिक्षणात दडलेली असावी असं वाटून मी आज माझी मांडणी करणार आहे. सूर्यनारायण विद्यालयाबद्दल मी आधी थोडक्यात 2 मिनिटात सांगते, म्हणजे तुम्हाला आमची पार्श्वभूमी लक्षात येईल. सूर्यनारायण विद्यालय ही कोल्हापुरातली प्रायोगिक प्राथमिक शाळा आहे आणि फुलोरा ही आमची पूर्व प्राथमिक शाळा आहे. त्या दोन्ही शाळा बालवाड्यात काय दिनानुदिन असतात, पण प्राथमिक शाळा म्हणजे सूर्यनारायण विद्यालय गेली 42 वर्ष जगू शकतो असा माझा गेल्या 40 वर्षाचा अनुभव. ही शाळा प्राचार्य लीलाताई पाटील त्या एका थोर शिक्षण तज्ज्ञांनी सुरू केलेली आहे. लीलाताई स्वतः प्राचार्य होत्या, BEd कॉलेजच्या प्राचार्य होत्या. शासनातली अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ही शाळा सुरू केली, म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी ही शाळा सुरू केली. त्यांनी जवळजवळ 22 वर्ष शाळेचं नेतृत्व केलं. त्या थकत गेल्या, 20 साली त्या गेल्या आणि गेली 25 वर्ष ही शाळा आम्ही सगळे मिळून चालवतो आहोत. त्याच पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याच पद्धतीने म्हणजे काय, सूर्यनारायण विद्यालय ही समाजाने चालवलेली शाळा आहे. समाजातले अनेक लोक जे अप्रशिक्षित शिक्षक आहेत, पण ज्यांना शिक्षणाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, काही करून बघायची इच्छा आहे, नवं शिकायची इच्छा आहे आणि संघर्षाची तयारी आहे, असे समाजातले स्त्री पुरुष ही शाळा चालवतात. संचालक म्हणून नव्हे, शिक्षक म्हणून. त्यामुळे आम्ही 4थीपर्यंतची शाळा 130पर्यंत जास्तीत जास्त पट, संपूर्ण मराठी माध्यम, सेमी इंग्रजी नाही, एकच तुकडी आणि शाळेत 15 शिक्षक काम करतो. तुम्ही म्हणाल ही चैन आहे तुमची. बरोबर आहे, ही आमची चैन आहे. कारण की आम्ही विविध क्षेत्रातले लोक, म्हणजे डॉक्टर, वकील, MBA झालेले, कॉमर्स असणारे, कलांमध्ये वेगवेगळ्या कलांमध्ये कुशल असणारे, खेळाडू, असे सगळे लोक ही शाळा चालवतो आणि हे सगळे लोक विना मोबदला शाळा चालवतात. आम्ही कुठल्याही शिक्षकांना, म्हणजे आता तुम्हाला सांगते, 100 रुपये लिटर पेट्रोल होईपर्यंत 1ही रुपया मानधन देत नव्हतो. पण जेव्हा 100 ओलांडली पेट्रोलनी, तेव्हापासून आम्ही शाळेत येण्याचा, आपल्या स्कूटरचा वाहतूक खर्च त्यांना देतो. घरी त्यांच्या जबाबदारीवर त्यांनी घरी जायचं असतं, त्याचा खर्च आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे ध्येयवाद शिल्लक आहे. मी जेव्हा ह्या शाळेत, म्हणजे 40 वर्षापासून होते, 40 वर्षापूर्वी कामाला यायला लागले, तेव्हा माझ्या वयाच्या बऱ्याच आया, समाजातल्या स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेर पडत नव्हत्या. कुटुंब सांभाळून आपण काय जे शिकलो आहोत त्याचा उपयोग करावून अशा सामाजिक वेगवेगळ्या कामांमध्ये त्या गुंतलेल्या असायच्या. पण आजही जेव्हा स्त्री पुरुष दोघांनाही अर्थार्जनाची गरज असते कुटुंब चालवण्यासाठी, तेव्हासुद्धा आमच्या शाळेत साधारण 30
ते 45 ह्या वयोगटातले शिक्षक आहेत. मग हे कसे कुटुंब चालवतात असा प्रश्न तुम्हाला कोणालाही पडू शकेल. ते त्यांचा स्वतःचा वेळ शाळेसाठी देतात. ते शाळेचा पूर्ण वेळ शाळेत राहू शकत नाही. त्यांचं अर्थार्जनाचं क्षेत्र वेगळं असतं. पण ते शाळेसाठी आठवड्यातनं 1 दिवस 2 दिवस जेवढा शक्य असेल तो देतात आणि अत्यंत शिस्तपूर्ण सहभाग अपेक्षित असतो. म्हणजे जमलं तर येईन, पाहुणे आले नाही येणार, गावालाच गेले, मुलगीच बाळंतपणाला आली, असल्या काहीही सबबे आम्हाला चालत नाही. ज्या अत्यंत शिस्तपूर्ण सहभाग देता येणं शक्य असेल तेच शाळेत सहभागी होतात आणि सातत्याने इतकी वर्ष सहभागी होतात. ह्याचा अर्थ त्यांनाही काहीतरी मिळतं आहे शाळेतनं. पैसे मिळत नाहीत, मान मिळत नाही, कीर्ती मिळत नाही, मग काय मिळतं आहे त्यांना? आपण सगळे शिक्षक आहोत. शिक्षकाचं जे समाधान असतं, आपण पिढी घडवतो आहोत, ते समाधान त्यांना इथे खेचून धरतं. ते आमचे पाय गुंतलेत त्याच्यात, निघू शकत नाहीत. कारण की रोजचं मूल जे टवटवीत होत जाताना दिसतं आहे त्याच्यासाठी तर आपण येतो तिथे. तर असे सगळे शिक्षक, म्हणजे मी आज तुमच्यासमोर एक प्रतिनिधी म्हणून बोलते आहे. माझ्याबरोबर आमचे इंद्रजितदादा आलेले आहेत, आमच्या शाळेतले शिक्षक आहेत, मानद शिक्षकच आहेत. जर का मी थांबले दादांना म्हटलं दादा पुढचं तुम्ही बोला, तर माझ्यापेक्षा भारी ते बोलतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आमच्या शाळेतल्या कुठल्याही शिक्षकाला तुम्ही हे सांगा, ते असंच मनापासून केलेलं काम सांगतील. वक्तृत्व महत्त्वाचं नाही, आपलं काम महत्त्वाचं असतं असं मानून मी आता माझी मांडणी करणार आहे प्रार्थनेने. हां, तर आता सांगते की विद्यालय मला कल्पना आहे की मला फक्त 30 मिनिटं वेळ आहे आणि मी त्याच्यातच मांडणी करणार आहे. आमच्या शाळेमध्ये आम्ही खूप साहित्य निर्माण करत असतो, मुलांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी. साहित्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकार असतात. पुस्तकं असतील, कोडी असतील, खेळ असतील, कितीतरी करत असतो. मी काही थोडं साहित्य दाखवायला आणलेलंही आहे. आमच्या निमाते म्हणून एक ताई आहेत की ज्या खूप सुंदर मुलांसाठी रचना करतात, नाटकं लिहितात, गोष्टी लिहितात, कविता रचतात. आम्ही निमात्यांना म्हटलं, निमाते भूगोलासाठी एक जरा प्रार्थना करून द्या हो, की लगेच ते आम्हाला भूगोलासाठी प्रार्थना करून देतात. शाळेमधल्या प्रार्थना या जरा वेगळ्या असतात. हे मी आत्ता सांगत बसत नाही कारण की आपला खूप वेळ जाईल त्याच्यात. पण निमाताईंनी आमच्या मराठीसाठी एक प्रार्थना आम्हाला करून दिली आहे, ती आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया. तुम्ही सगळ्यांनी जर का डोळे मिटून ऐकली तर तुम्हाला जास्त ती कळेल, कारण की ती बघायची नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही डोळे मिटून ऐका. इंद्रजितदादा प्रार्थना लावत आहेत. 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ त्याच्यात जाणार नाही आपला. तंत्रज्ञानाची हीच गंमत असते, कधी वेळेला साथ देत नाही. ते पहिले बसून जावा.
स्पष्ट कदाचित तेवढे ऐकू आलेले नाही त्याची मला कल्पना आहे. हृदया जी एकमेकांची जोडते ती भाषा, ती शब्द विखारही होते आणि अलवारही होते ती भाषा, जी पुष्पास जसा देठ जीवनास भाषा भेट. जे आपलं जीवनच हे भाषेवर भेट मिळालेलं आहे आपल्याला. माणसाचं वेगळेपण माणूसपण काय आहे तर भाषा हे आपलं एक माणूसपणाचं लक्षण आहे. मग अशी भाषा की जी माझ्या जन्मापासूनची माझी जोडलेली आहे, की ज्या भाषेतनं माझा भोवताल माझ्याशी बोलतो आहे, मला छोट्या छोट्या वस्तू दाखवतो आहे, आवाज दाखवतो आहे, नाद ऐकवतो आहे, सळसळ ऐकवतो आहे, पाऊस दाखवतो आहे, ती माझी भाषा, ती माझी भाषा मी माझ्यापासून कशी अलग करू शकणार आहे. आणि तिच्या पासनापासाची चर्चा केलीच पाहिजे. पण प्राथमिक स्तरावर म्हणजे ज्या भाषेमुळे मला माझ्या आईने जीव खाऊ दाखवले, चंदामामाची ओळख करून दिली आहे, त्या माझ्या भाषेबरोबर मी माझं भोवताल जोडत गेले. प्रत्येक मूल जोडतं आहे. असं जोडलं जाणं हे जेव्हा मूल बालशिक्षणात येतं, 3 वर्षापासून बालवाडीत येतं, तेव्हा ते पहिल्यांदा घरातली शिकलेली भाषा, घरात समजलेले शब्द ते आता ते समाजाबरोबर जोडून घेत असतं. मग आपल्या बालशिक्षणातलं काम काय असतं? इथे बालवाडीचे शिक्षक असतील त्यांना हे माहिती आहे की आपण मुलांना खूप संधी देतो, आपण मूल्यमापन नाही करत त्याचं. बालशिक्षणात मूल्यमापनाची आवश्यकता नाही, विपुल संधींची आवश्यकता आहे. त्यामुळे जितक्या संधी मुलांना देऊ त्यातलं ते घेतील ना. तुम्ही कोण ठरवणार त्यांनी काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं? येईपर्यंत शिकवायचं ते बालशिक्षण नव्हे, संधी देतं ते बालशिक्षण. भरपूर संधी द्या, माणसांना भेटवा, निसर्गाला जोडा, मैत्री करायला शिकवा, मदतीला तत्पर करा, शांतपणे बोलायला शिकवा. असं बालशिक्षण हे खूप मोठं दालन आहे. ते मी फक्त इथे उल्लेख करून थांबते. आपण जेव्हा प्राथमिक शिक्षणाकडे जातो तिथून आपण मुलांना लिपी शिकवायला लागतो. म्हणजे गाणी, गोष्टी, गप्पा, संवाद, चर्चा, विनंती, भांडण, हट्ट, आग्रह, सूचना, आज्ञा ह्या सगळ्या छटा मुलांना बालशिक्षणातच कळतात, न शिकवता कळतात. विनंती आणि आज्ञा ह्याच्यातला फरक मूल जाणतं ना. कुठं आपण त्यांना व्याख्या शिकवायला गेलो, जाणतं ते. तर हे सगळं जर का ते त्याच्या भाषेत शिकत असेल, त्याच्या भोवतालच्या भाषेत शिकत असेल, त्याच्या मातृभाषेत, परिसर भाषेत, बोलीभाषेत बोलत असेल तर त्याची ती भाषा. प्राथमिक शिक्षणात आपण लिपीकडे वळतो. मुलांना लिपी कशी येते ते कधीतरी प्रशिक्षणाचा भाग झाला, तो आपण कधीतरी पुन्हा बघूया. तर मराठी का शिकायची किंवा का शिकवायची, ह्या सगळ्यासाठी शिकवायची की ती माझी जन्मदातलीच आहे. एक मी तुम्हाला उदाहरण सांगते, का शिकायचीचं एक छोटंसं उदाहरण सांगते. पहिलीच्या वर्गामध्ये आमच्या अलकाताई मुलांना मुळाक्षरे शिकवत होत्या. आणि अर्थातच मुळाक्षरे शिकवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, अनेक शाळांच्या वेगवेगळ्या आहेत. पण शब्दांपासून सुरुवात होते, वाक्य लवकर होतात आणि त्याचं वाहक म्हणून आपण अक्षराकडे पाहतो. तर आमच्या अलकाताई मुलांना शिकवत होत्या ह अक्षर त्यांचं शिकवणं सुरू होतं. त्या दिवशी झालं, भचे खूप शब्द गोळा झाले, वाक्य झाले, सगळं फळाभर सगळं लेखन झालं, वाचता येत नाही, काही नाही, पण त्या लिहित होत्या. नंतर त्यांनी घरचा अभ्यास दिला
की उद्या येताना डब्यामध्ये प्रत्येकाने भ आणायचा आहे. अभ्यास एवढाच होता, डब्यामध्ये भ आणायचा आहे. दुसऱ्या दिवशी मुलं घराघरातनं डबा खायची वेळ झाली, डबा उघडत होती. कोण म्हणत होतं माझ्यात भाकरी आहे, माझ्यात भात आहे, भजी आहे, भाजी आहे, भडंग आहे, भ भ भ भ सगळ्यांच्या डब्यात भ होते. हे जे भरण पोषण होतं ना भचं, तो भ शिकणं होतं. ती भजी खाणं नव्हतं, भ शिकणं होतं. एक निहाल नावाचा मुलगा होता आमच्या त्या वर्गात, पहिलीच्या वर्गात. तो त्या दिवशी आजारी होता, पण त्यांनी आईजवळ हट्ट दिला, फार लांब राहायचा. त्यांनी आईजवळ हट्ट दिला की रिक्षा मामांबरोबर माझा डबा तेवढा पाठव शाळेत, कारण की तो भचा डबा आहे आज. मित्र खातील पण शाळेत भ पोचला पाहिजे. तर हे म्हणजे लिपी शिकणं आहे. लिपी शिकणं म्हणजे उजवीकडनं डावीकडे वरून खाली वगैरे इथे अडकू नका, हे त्याची शिस्त आहे. ही ती भाषेची शिस्त आहे, देवनागरी लिपीची शिस्त आहे, ती तर आलीच पाहिजे. पण अक्षरं अशी शोषता आली पाहिजेत, पिता आली पाहिजे, टिपता आली पाहिजेत, मुरवता आली पाहिजेत, मग ती भाषा आपली व्हायला. ह्याला वेळ लागत नाही बरं का. तुम्ही मला विचाराल असं करत बसाल तर किती दिवस लागतील. नाही, 15 ऑगस्टपर्यंत आमची पहिलीतली सगळी मुलं सगळे लिहायला लागतात. या बघायला, मी अगदी तुम्हाला निमंत्रण देते. तर अशासाठी मराठी शिकवायची. ती माझी भरण पोषणाची भाषा आहे म्हणून शिकवायची. मुलं स्वतःची लिहायला लागतात म्हणून शिकवायची. श्रुतलेखन, अनुलेखन ह्या फक्त वेग वाढवण्यासाठीच्या गोष्टी आहेत, ह्या अभिव्यक्तीची साधनं नाही आहेत. ह्या मुलं पहिलीपासून अभिव्यक्त व्हायला पाहिजेत. मुलांना प्रत्येक शब्द हा माझा शब्द वाटला पाहिजे. आणि एका नामासाठी अनेक क्रियापद असू शकतात, एका क्रियापदासाठी अनेक नामं असू शकतात. असे एक्झरसाईज आपण मुलांना दिले पाहिजेत. एक आणि एकमेव उत्तर नसतं भाषेला, तर बिलकुल नसतं. त्यामुळे अशी भाषा भरभरून शिकवणारा जर का आपल्याकडे उपक्रम असतील तर काय हो, कमतरताच नाही आपल्याला. आपण जरा पुढे वेगाने जाऊया, कारण की मला आणखीन बरंच सांगायचं तुम्हाला. मराठीकडे पाहण्याचा सृजनानंद विद्यालयाचा दृष्टिकोन काय आहे तो इथे मांडलेला आहे. त्याची आपण उदाहरणं बघूया पुढे. महाराष्ट्रातली मुलांची ती आकलनाची भाषा आहे, म्हणून मुलांनी मराठीमध्ये शिकलं पाहिजे. आकलन, समजणं आपल्या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे. समजतं, त्याला लक्षात राहतं, कळतं. एक उदाहरण सांगते. परवा आमच्याकडे ना शाहू जयंती फार मोठी होते. महाराज आमचे आहेत आणि इतक्या विविध पद्धतीने त्यांनी आमच्या गावावर उपकार केलेले आहेत, तर त्याचं सगळ्याचं स्मरण करणं ही आमची जबाबदारीच आहे. पण जबाबदारी म्हणजे गोष्टी ऐकून पुरत नसतं बरं का, बघायचं असतं, काम बघायचं असतं. आमची मुलं शाहू जयंतीला दरवेळेस कुठे जातात. शाहू महाराजांनी आमच्या कोल्हापुरात रेल्वे आणली, रेल्वे स्टेशन बघायला जातात. मार्केट यार्ड आणलं, मार्केट यार्ड बघायला जातात. शाहू महाराजांनी आमच्याकडे, माझ्या आवाजात प्रश्न येतोय का ते बोलताना, ऐकू येत नाही, कमी असं मला खूपच मोठं मी बोलते असं वाटतंय. बोलते ना, मी मोठ्यांदा बोलते. तर शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मुलं गेली होती. म्हणजे त्यांनी आमच्याकडे औद्योगिक क्रांतीसाठीची पहिली काही गोष्टी महाराजांनी केल्या आहेत. तर गेल्या वर्षीची मुलं गेली होती एक फॉन्ट्री बघायला. मोठी फॉन्ट्री होती. फॉन्ट्री बघून आल्यानंतर त्यांना तिथे किती शब्द कळले असतील की जे आमच्या व्यवहारात कळले नसते. किती शब्द कळले त्यांना. सेल्सिअस म्हणजे काय कळलं त्यांना, तप्त धातू कसा पातळ होतो हे कळलं, लोखंड वितळतं ह्यावर त्यांनी विश्वास ठेवला, कारण की ते बघून आले होते. आपण विश्वास ठेवू का लोखंड वितळतं ह्याच्यावर? बघितल्याशिवाय कसं कळणार? वितळलेलं लोखंड लाल बुंद असतं, विश्वास ठेवू का आपण त्याच्यावर? हे सगळं बघायला गेल्यानंतर मुलांना त्या धातूबद्दल एवढी ओढ वाटायला लागली, म्हणजे लोखंडातनं ते धातूकडे शिकले. धातूंबद्दल त्यांनी रोज प्रश्नांचा पाऊस पाडायला सुरुवात. प्रश्न पडणं हे बालशिक्षणातलं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. मुलांना प्रश्न पडले पाहिजेत, त्यासाठी अनुभव दिले पाहिजेत, ते इतके ताकदीचे असले पाहिजेत की प्रश्नांची सरबत्ती झाली पाहिजे तुमच्यावर. तर मुलांचे प्रश्न सुरू झाले. आम्हालाही त्याची उत्तरं माहीत नव्हती, कारण की त्यांच्या सगळ्याच धातूंबद्दलचे प्रश्न सुरू झाले होते. मग आमच्या कोल्हापुरात एक नेने नावाच्या मेटॉलॉजिस्ट आहेत की ज्या महाराष्ट्रातल्या पहिल्या बाई आहेत मेटॉलॉजी शिकलेल्या, पुणे विद्यापीठाच्या.
75 वर्षाच्या आहेत. त्यांना आम्ही विद्यालयात बोलावलं. त्याच्या आधी हे सगळे प्रश्न त्यांच्याकडे दिले. मुलांच्या प्रश्नांची त्यांनी इतकी गांभीर्याने